यू गोईंग? सिनेमा हॉल पण पुढचा पिक्चर बघायला देऊळ बंद 2. 2 म्हणजे आता परीक्षा देवाची. या कंटिन्यू करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, तुमचा लाडका मेहुल आज तुमच्याकडे काय घेऊन आला आहे? वार आहे गुरुवार, तारीख 21 मे 2026. आज गुरुपुष्यामृत योग आहे. पण मंडळी, जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, छान अशी स्वामींची पूजा केलेली आहे. सिद्धिविनायक आहे गणपती. आणि आज गुरुवार 21 मेच्या निमित्ताने आपण काय करणार आहोत, तर आपण देवाची परीक्षा घेणार आहोत. हो, आपण देवाची परीक्षा घेणार आहोत. जसं तुम्हाला बरेच जणांना माहिती आहे, आज 21 मेच्या दिवशी 2026 ला काय होणार आहे, तर आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थांचा देऊळ बंद 2 हा सिनेमा रिलीज झालेला आहे. हो मंडळी, दुपारच्या वाजल्यात 1 घरी घरगुती लंच घेऊन आम्ही आता चालले आहोत सिनेमा हॉलला देऊळ बंद 2 बघायला. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, आपल्या सगळ्या परिवाराशी स्वामी समर्थ. देऊळ बंद 1 हा पिक्चर 10 वर्षापूर्वी आला होता. तेव्हा मस्त भरपूर वैवाहिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये भरपूर सगळं शिकण्यासारखं होतं. आणि आम्ही तो पिक्चर टीव्हीवरती बराच वेळा पाहिला. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा काही नवीन शिकण्यासारखं मिळतं. तर आज देऊळ बंद 2 निमित्त साधून आपण सिनेमा हॉलला चाललो आहोत स्वामींची परीक्षा घ्यायला. हो, त्या पिक्चरचं टायटलच तसं आहे की देऊळ बंद 2 आता देवाची परीक्षा. तर लाडके आपल्या स्वामी महाराजांना मोठ्या पडद्यावरती बघायला, वैवाहिक जीवनामध्ये त्यांचा जे अनुभव ते शेअर करणार आहेत ते आपण पाहून घेऊया, अनुभवूया. आणि त्यांना एक छोटीशी मत म्हणून, जे प्रवीण तरडे साहेब यांनी हा पिक्चर काढला आहे, त्यांच्या मिसेसने छान असं काम केलं असं ऐकण्यात आलेलं आहे. तर त्यांना आपण त्याचा एक दुजर देऊया. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा पिक्चर नक्की बघा. आपल्या स्वामींना मोठ्या पडद्यावरती पहा आणि चांगले चांगले आपण अनुभव घेऊया. तसेच मंडळी, ह्याच्या पूर्वीच्या आधीची 8 ते 10 व्लॉगची सिरीज तुम्ही पाहिली आहेत ना? मला खाते तुम्ही पाहिली असेल. ज्यांनी कोणी पण पाहिली नसेल त्यांनी आपली काश्मीरची सिरीज पहा, जिथे आपण पंजाबला गेलो, गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डरवरती लेडीजमध्ये संघ आनंदीने डान्स केला होता. छान असे व्हिडिओ ब्लॉग आहेत. नंतर आपण कटराला वैष्णो देवीला गेलो आणि पुढे काश्मीर 4 दिवसाची पिकनिक झाली. पहिलगाम, सोनबर्ग, गुलमर्ग आणि छान अशी पिकनिक आई एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्सने कंडक्ट केली होती. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी ऑलरेडी आलेच्या ब्लॉग मी शेअर केला आहे, ते नक्की जाऊन पाहूया. आता वेळ न घालवता 1:30चा शो आहे, तो आपण पाहूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय. आनंदी, गरमा बाहेर भरपूर आहे ना? जरा सावट आली आहे, तर आम्ही आपल्या पटकन काकांची रिक्षा मिळाली आणि काकाने चांगला सपोर्ट केला. चलो, ठाणे लोकेशन हाय स्ट्रीट मॉल. दुपारच्या वेळेला 1:15 आणि रिक्षाने मी उतरलो आहे ठाणे हाय स्ट्रीट मॉल. या पुढे तिकीट काढूया आणि पिक्चरला आतमध्ये मूवी थिएटर जाऊया. हाय स्ट्रीट सिक्युरिटी बघून आपल्याला फ्लाईटच्या सिक्युरिटीची आठवण झाली ना? गेले 15 दिवसापूर्वी आपण गेलो होतो काश्मीर पिकनिकला, पंजाब, काश्मीर आणि कटरा. चला तिकीट काढून घेऊया. स्ट्रीट मॉलला आल्यानंतर असा काय नजारा आहे. मूवी थिएटरमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे, स्नॅक्स अलाउड नाही आहे. चलो टुवर्ड्स एलिव्हेटर. हाय स्ट्रीट मॉल फ्लोअर 3. चलो टुवर्ड्स तिकीट काउंटर. चलो आनंदी, दुपारचे वाजले 1:30ला 5 मिनिटं. आपण 1:30च्या शोला सिनेपॉलला आलो आहे, ठाणे हाय स्ट्रीट मॉल. मला आठवतंय 1 मेला आपण आलो होतो राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर बघायला, बरोबर? करेक्ट आनंदी? आणि आज 21 मेला आपल्या आवडता आपले महाराज, आपलं सर्वस्व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या देऊळ बंदाच्या पिक्चरला आलाय. तो आजपासून पदेशी होते. आता परीक्षा देवाची, बरोबर अद्वैत? चला एंटर करूया आणि कसं काय स्वामींचे अनुभव घेऊया. श्री स्वामी समर्थ मध्ये आल्यानंतर आनंदी जरा गारगार बरं वाटतंय ना? आम्ही जसं बघितलं, अजून आता अपकमिंग पिक्चर जे आहेत, राजा शिवाजी तर आपण बघितला, दृश्यम 3 येतोय. दृश्यम 3 आणि अजून कुठचं आहे, पेडी म्हणून एक येणार होता ना? दृश्यम 3 हा वेगळ्या भाषेतला वर्जन. हा पेडीचा एक चांगला मूवी असं बघणार आहे. तो 4 जूनला रिलीज होणार आहे. जरा गारगार बरं वाटतंय ना ते? आता मला काय स्नॅक्स वगैरे पाहिजे असेल तर इथे आहे. अद्वैत, आपण लंच घेऊन आलेलो आहे, त्यामुळे स्नॅक्स नाही. ओके चालेल, अरे तुला चालेल म्हणून. कॉफी सुद्धा आहे. याच्यामध्ये काय काय आयटम आहे रे?
मस्त छान छान आयटम नवीन आलंय VR प्युअर व्हेज हे चांगलं असतं म्हणतात 21 मे 2026 आजची तारीख संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे देऊळ बंद 2 श्री स्वामी समर्थ आता देवाची परीक्षा हमारी वहिनी एकदम हल्की है ना। आवाज से भी हल्की। क्या हुआ बेटी क्या देख रही हो आणि मी आहे पण तू कुठे जगतोय नाही तर केव्हाच कंटाळून सोडून गेला असतो तुला महाराज आले होते तुझ्या मदतीला वेलकम टू अमेरिका क्या बात है एक नंबर क्या बात आहे आनंदी आता देऊळ बंद पार्ट 2 बघून आपण आलो काय कसं काय वाटतंय छान आहे पिक्चर बघून घेण्यासारखं शिकण्यासारखं भरपूर आहे तुम्ही तसा पिक्चर बघाल तसं तुम्हाला तो दिसेल मला तो खूप आवडला भरपूर श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि आधी तुला कसा आवडला मला पण चांगला वाटला त्याच्यामध्ये जास्त इमोशन्स आहे आणि देव कधी पण येऊ शकतो आपल्या माहीत पण नसतं आपल्या समोरच असतं अच्छा नाही मी माझा फीडबॅक देतो मी स्वामी समर्थ महाराजांचा देऊळ बंद 10 वर्षापूर्वी पिक्चर पाहिला होता आम्ही पाहिला होता आपण पाहिला होता तुम्ही सा पाहिला असेल आणि देऊळ बंद 2 काय पिक्चर आहे तुम्हाला सांगू ना हा पिक्चर बेस अपॉन शेतकऱ्यांची आत्महत्या होते ना त्याच्यावरती ती थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा काही शेतकऱ्यांनी स्वतःहून काय त्याच्यामध्ये चेंजेस करायला पाहिजे त्याच्या जीवनमानामध्ये असं दाखवलं आहे स्वामी समर्थाच्या रूपामध्ये पण पिक्चरचा मध्यांतर झाला त्याच्या आधीची कहाणी आणि सेकंड पार्ट आणि जो क्लायमॅक्स होता ना तो मी तुम्हाला आता तो एक्सपोज करत नाही तुम्ही स्वतः या चित्रपटगृहामध्ये आणि बघा आणि तुम्हाला एक एक सरप्राईज मिळतील आणि स्वामींची तुम्हाला पदोपदी अनुभूती येईल माझा तर दिवस तर एकदम मस्त छान केला गुरुवार सुद्धा आहे बरोबर आनंदी तर तुम्ही नक्की आवर्जून या आणि या पिक्चरची मजा घ्या आणि नक्की स्वामींना अनुभवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय चलो अभी स्नॅक्स थोडा तर पेटपूजा करून घेऊया आत्ताच आम्ही देऊळबंद पार्ट 2 बघून आलेलो आहे देऊळबंद 2 मूवी ठाण्याला हायस्ट्रीट मॉलला छान असा मूवी होता आणि कसा वाटला सगळ्यांनी आवर्जून बघा बघण्यासारखा आहे लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन देऊळबंद 2 श्री स्वामी समर्थ महाराज की जय भरपूर असे तुम्हाला सरप्राईज मिळतील आणि जे स्वामींचे भक्त आहेत त्यांना एकदम जीवाभावाचा पिक्चर नक्की वाटेल श्री स्वामी समर्थ तर नक्की जाऊन बघा बरोबर अद्वैत चला आनंदी देऊळबंद 2 बघून झाले बरोबर थोडी ट्रीट पार्टी हे काय मॅकपॉप आणि व्हेज चला एन्जॉय करूया आनंदी मस्तपैकी इव्हिनिंग स्नॅक्स घेतला आपण 3 बर्गर आणि 3 मॅकपॉप आणि शेवटी काय खाल्लं चला छान असा गुरुवार आपला छानपैकी साजरा झाला आहे देऊळबंद 2 बघून जे काय आपण बघितलं स्वामींच्या पिक्चरमध्ये ते आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवूया आणि पुढे लाईफमध्ये कंटिन्यू करूया अनुभवाबरोबर ओके अजून थर्सडेच्या हाफ डेमध्ये अजून काही आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत पण ते पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन बाय